ॲग्रीकल्चरकडे खूप का कल वाढणार आहे? स्पेशली तुम्ही जेन झीज, जेन अल्फा, जेन बीटा बिकॉज ऑफ द एआय इटसेल्फ. आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे प्रत्येक गोष्टीवरती इतकं सुंदर सोल्युशन सुरू झालेलं आहे किंवा त्यांच्याकडे इतके सुंदर सोल्युशन्स आहेत की मॅनमेडपेक्षा माणसापेक्षा सुंदर परफॉर्मन्स करणारी, क्लॅरिटी देणारी गोष्ट त्यांच्याकडे आज रोबोटिक्सच्या मार्फत तयार होतीये. त्यामुळे लोकांकडे, माणसांकडे एवढा वेळ शिल्लक राहणार आहे की माझ्या हातातलं XYZ काम आहे. हे XYZ काम हा रोबोट व्यवस्थित करतोय. माझ्याकडे आता एक क्वेश्चन पेपर काढायचं काम आहे. माझ्याकडे आता एक काहीतरी स्कूल रिलेटेड डॉक्युमेंट फॉर्मॅट बनवण्याचं काम आहे. एआय, ChatGPT माझं 2 दिवसांचं काम 2 तासात कंप्लीट करून देत आहेत. याचा अर्थ माझ्याकडे मिनिमम 24 आवर्स शिल्लक आहेत. या शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये मी काय करायचंय? काय वाटतंय तुम्हाला? काय फार फार करू शकतील? मूव्ही बघून झाला. वेब सिरीज एकाच दिवशी बसून सगळी सिरीज कंप्लीट झाली. बाहेर फिरून झालं. छान खाणं बनवून झालं. ड्रॉइंग करून झालं, पेंटिंग करून झालं. व्हॉट एल्स? आणि हा जो शिल्लक राहणारा वेळ आहे ना, याच्यासाठी व्यक्ती, याच्यासाठी मंडळी, माणूस हा ॲग्रिकल्चरमध्ये वळणार आहे किंवा शेतीकडे वळणार आहे टू इम्प्रोवाइज देअर ओन क्रिएटिव्हिटी. कारण प्रत्येकामध्ये क्रिएशन आहे, प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. मग ती काढणार कुठे? आणि त्यात असं होतंय की तुमचं एआय तर आमच्यापेक्षा अजून 2 वर चढ. म्हणजे मी त्याला जसं फॉर्मॅटिंग सांगेल, तो फॉर्मॅट ऐकून छान गोष्टी बनवून देतोय मला आणि कमी वेळामध्ये बनवून देतोय. मग राहिलेल्या वेळेचं काय? ॲग्रिकल्चर. कारण तिथे निसर्गासोबत जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, तिथे कनेक्ट झालं की सगळ्यात पहिली गोष्ट असते संयम, पेशन्स अँड व्हॉट न्यू यू कॅन डू. प्रत्येक वेगळ्या पद्धतीने. म्हणजे आपण एआय किंवा रोबोटिक्सचा आपल्या फक्त सिटी लाईफमध्ये काय विचार करतोय, आता एआय ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काय सुंदर लेवलला काम करतंय की कोणतं ग्रेप्स क्वालिटी इज फिजिबल फॉर डायबेटिक पेशंट ऑल्सो, विच ग्रेप क्वालिटी इज हॅव्हिंग हाऊ मच काइंड ऑफ शुगर, सेम विथ शुगर केन, सेम विथ सो मेनी फ्रुट्स. जर एआय तिथपर्यंत पोहोचलेला आहे तर उद्या जी मॅनपॉवर, आता म्हणतो ना की नाही शेताकडे गेल्यानंतर काय म्हणूया आपण त्यांना, मजूर कमी आहेत किंवा तिथं काम करणारे व्यक्ती कमी आहेत, ती लोक कमी आहेत, आता रोबोटच उभे राहणार आहेत ते काम करायला. म्हणजे पुन्हा जसं आता हार्वेस्टर काम करतं एक 10-20 लोकांचं सहजमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये, तसंच उद्या 10 मजुरांचं काम करणार तुम्हाला एक रोबोटही तयार झालेला मिळणार आहे. माइट बी ते आता ऑलरेडी वर्किंग असेल सुद्धा. आय एम नॉट दॅट मच अवेअर अबाउट.